राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि 36 पैकी 23 जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरासरीमध्ये तूट आढळलेली आहे। राज्यामध्ये 33% जिल्ह्यातच सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे। एल निनोच्या प्रभावामुळे राज्यावर दुष्काळाचा सावट आहे। हिंगोली जिल्ह्यात सर्वाधिक तूट आहे। सरासरीच्या 41% तूट हिंगोलीमध्ये नोंदवली गेली आहे। बीडमध्ये 39%, सोलापुरात 37%, नंदुरबारमध्ये 33%, अमरावतीमध्ये 31% तूट नोंदवली गेली आहे। कोकणातल्या सिंधुदुर्गातही यंदा चक्क पावसाची 33% तूट आहे। मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक पट्ट्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे। एल निनोचा प्रभाव राज्यभरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। 36 पैकी 23 जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट आढळून आलेली आहे। सगळ्यात जास्त तूट ही हिंगोली जिल्ह्यामध्ये आढळून आली आहे। बीडमध्ये सुद्धा पावसाची मोठ्या प्रमाणात तूट आढळलेली आहे। एल निनोच्या प्रभावामुळे राज्यावर दुष्काळाचं सावट आहे। त्यामुळे यंदा पाणी जपून वापरावं लागणार आहे। पाण्याचं काटेकोर नियोजन करावं लागणार आहे आणि यंदाच्या उन्हाळ्यात या दुष्काळाची दाहकता अधिक तीव्रतेने जाणवण्याची शक्यता वर्तवली जाते। हिंगोली जिल्ह्यात सर्वाधिक तूट आहे। सरासरीच्या 41% तूट आहे। आश्चर्याची बाब म्हणजे तळ कोकणातला सिंधुदुर्गासारखा जिल्हा जिथे कायमच जास्त पाऊस पडतो त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा पावसाची 33% तूट यंदा नोंदवली गेलेली आहे। मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक पट्ट्यामध्येच सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे। इतर भागांमध्ये मात्र पावसानं पाठ फिरवल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे जे काही पाणी सध्या धरणांमध्ये साठलेलं आहे त्या पाण्याचं काटेकोरपणे नियोजन करावं लागणार आहे। कारण का उन्हाळ्यामध्ये या पावसाचं नियोजन करणं, या पाण्याचं नियोजन करणं अत्यंत गरजेचं असणार आहे। मुंबईची पाण्याची चिंता मिटली आहे, ठाण्याची पाण्याची चिंता मिटली आहे, पण बऱ्यापैकी महाराष्ट्राचा ग्रामीण भाग, मराठवाडा, विदर्भ या भागांमध्ये पावसाची मोठ्या प्रमाणात तूट आहे। मराठवाडा भाग हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो आणि मराठवाड्यातल्याच अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची मोठी तूट यंदा नोंदवली गेलेली आहे। बीडमध्ये 39%, सोलापूरमध्ये 37%, नंदुरबारमध्ये 33%, अमरावतीमध्ये 31% तूट नोंदवली गेली आहे। ही आकडेवारी पाहता पाण्याचं काटेकोर नियोजन करणं हे प्रशासनासमोर येत्या काळातले खूप मोठं आव्हान असेल। तर हिंगोलीमध्ये 41% तूट आहे, बीडमध्ये 39%, सोलापूरमध्ये 37%, सिंधुदुर्गात 33%, नंदुरबारमध्ये 33%, तर अमरावतीमध्ये 31% पावसाची तूट आहे। ऑगस्टच्या मध्यावरची आकडेवारी आपण पाहतोय। चंद्रपूरमध्ये 28%, जालन्यामध्ये 28%, नागपुरात 26%, अकोल्यात 25%, गडचिरोलीत 23%, तर लातूरमध्ये 23% पावसाची तूट आहे। परभणीत 22%, धाराशिवमध्ये 20%, नांदेडमध्ये 20%, वाशिममध्ये 19%, अहिल्यानगरमध्ये 17%, तर साताऱ्यात 14% तूट नोंदवली गेली आहे। भंडाऱ्यात 12%, सांगलीत 8%, रत्नागिरीत 7%, यवतमाळमध्ये 7%, तर कोल्हापूरमध्ये 5% तूट आहे। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। कृष्णा, खरं तर जी आकडेवारी पावसाच्या तुटी संदर्भात समोर आलेली आहे, चिंता वाढवणारी आहे। पाण्याचं काटेकोर नियोजन करणं आता येत्या काळामध्ये मोठं आव्हानात्मक काम असेल। निश्चित खूप आव्हानात्मक काम यासाठी असणार आहे की सुरुवातीला असं वाटलं होतं की अल निनोचा प्रभाव होणार नाही, मात्र आपण पाहिलं तर आता त्याची तूट ज्यावेळेस जाणवते त्यावेळेस पुन्हा एकदा चिंतेचे ढग आपल्याला पाहायला मिळत आहेत। कारण की खूप मोठ्या प्रमाणावरती तूट आपल्याला पावसाची पाहायला मिळते, ज्यामध्ये बीड, हिंगोली, अमरावती इथे खूप मोठ्या प्रमाणावरती तूट आहे आणि जालना जिल्ह्यात 18 दिवसात केवळ 18 मिमी एवढा पाऊस झालेला आहे। त्यामुळे पिकं पुन्हा एकदा सुकायला लागलेली आहेत, म्हणजे सोयाबीन असेल, त्याचबरोबर तूर असेल किंवा इतर पिकं आहेत ती सुकायला लागली आहेत। केवळ ती सुकायलाच लागलेली नाही तर किडीचा देखील मोठ्या प्रमाणावरती प्रभाव या पिकांवरती पाहायला मिळतो आहे। त्यामुळे या सर्वांचं उत्तर एकच आहे की पाऊस पडला पाहिजे। 15-15 दिवसाचा खंड पावसाचा झालेला आहे आणि त्यामुळे पिकं 1-2 दिवसात जर पाऊस झाला नाही तर पीक तग धरू शकत नाहीत। अशा प्रकारची स्थिती मराठवाड्यातल्या अनेक ठिकाणी आहे, ज्यामध्ये परभणीमध्ये असेल किंवा
लातूरमध्ये असेल, बीडमध्ये असेल किंवा महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांमध्ये देखील अशाच प्रकारची, विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये देखील अशाच प्रकारची परिस्थिती आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती पावसाची तूट हे शेतकऱ्यांसमोरचं संकट म्हणून समोर येतं आहे आणि हे जर संकट दूर व्हायचं असेल तर पाऊस हा एकमेव त्यावरती उपाय आहे. प्रज्ञा. कृष्णा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. तर शेती पिकं करपू लागलेली आहेत. जसं कृष्णा यांनी सांगितलं की किडींचा देखील प्रादुर्भाव वाढू लागलाय आणि या सगळ्यावरती एकच उपाय आहे, तो म्हणजे पुन्हा एकदा वरुण राजाची या संपूर्ण महाराष्ट्रावर कृपा होणं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.